आपण या ठिकाणी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. भगवंताने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे. नरदेहामध्ये या ठिकाणी आपण कार्य करत आहोत. कधीतरी आम्ही एकांतात असं बसावं आणि सृष्टीचं निरीक्षण करावं. या सृष्टीमध्ये जी काही जीवसृष्टी आहे, जे काही जीव आहेत, त्यांचं निरीक्षण करावं. आणि मग निरीक्षण करता 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 आपल्या स्वतःकडे पाहावं आणि मग स्वतःचा विचार करावा, काही वेगळेपणा आमच्यामध्ये भगवंताने दिलाय का. या संपूर्ण सृष्टीमध्ये संपूर्ण जे जे काही प्राणी पक्षी आहेत त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही वेगळेपणा दिलाय का. आणि जर जाणवत असेल तर स्वतःच्या मनाला विचारा, का, कशासाठी. जो वेगळेपणा काही दिलेला आहे, नरदेह मनुष्य देह म्हणून या देहाची भगवंताने निर्मिती केलेली आहे. कधीतरी स्वतःला विचारा, का, कशासाठी केली असावी. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न पडतात बरं का. खर तर जगाविषयी माणसाला लवकर प्रश्न पडतात, दुसऱ्याविषयी माणसाला लवकर प्रश्न पडतात, स्वतःविषयी माणसाला प्रश्न पडत नाही. हे दुर्भाग्य आहे. या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही सृष्टीचा विचार करतोय, जगाचा विचार करतोय, लोकांचा विचार करतोय. पण कर्म करत असताना चांगलं करण्यासाठी सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे, हा विचार आमच्या मनात अंतःकरणात येत नाही. हे दुर्भाग्य आहे बरं का माऊली. मग माणूस म्हणून जर मला भगवंताने जन्माला घातलंय तर माझं आद्य कर्तव्य काय आहे, माझं मुख्य काम काय आहे. मला वैखरी भगवंताने का दिलेली आहे, मला ही सर्व इंद्रिय भगवंताने का दिलेली आहेत, कान नाक त्वचा डोळा जीभ ज्ञानेंद्रिय भगवंताने का दिलेली आहेत, कशासाठी दिलेली आहेत, हे याचा विचार आम्ही केला पाहिजे किंवा याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आज माणसाचं जगणं वागणं जर पाहायला गेलं तर बघा, कधीतरी माणसाच्या वागण्याकडे बघितलं ना की पटकन माणूस लगेच बोलून जातो. एखादा पाहणारा, अरे तुझ्यापेक्षा प्राणी बरा, तुझ्यापेक्षा ते प्राणी पक्षी बरे. माणसाच्या वागण्याकडे वर्तणुकीकडे बघितल्यानंतर एखादा माणूस पटकन बोलून जातो. संतांना हेच सांगायचंय, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. देवाने जर आम्हाला या ठिकाणी माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे तर आम्हाला माणूस म्हणून जरी वागता जगता आलं ना तरी आमच्याकडून धर्म घडला असं म्हणायला हरकत नाही. संतांची अपेक्षा काय आहे, माणसाने देव व्हावं, माणसाने देव व्हावं, देवासारखं वागावं, देवासारखं असावं, देवाला आवडणारी कर्म करावीत, ही अपेक्षा संतांची आहे. पण आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे, माणसाचं जे जगणं वागणं आहे, त्याच्या वाट्याला आलेली जी सेवा आहे ती त्याला प्रामाणिकपणे करता आली आणि माणूस म्हणून जरी जगता आलं ना तरी पुरे झालं. कारण ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय ना, या युगात माणूस म्हणून जगायला सुद्धा मन श्रीमंत लागतंय, मनाची श्रीमंती लागते. माणूस होऊन जगायला सुद्धा मनाची श्रीमंती लागते बरं का. आणि म्हणून आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना आमच्या वाट्याला आलेली सेवा आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. जी सेवा आम्हाला मिळेल, जी सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभेल, ती सेवा या ठिकाणी आम्हाला प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. अशा प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी माऊली करतायत बरं का. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, चैत्र शुद्ध श्रीराम नवमी
गुरुवार दिनांक 26/3/2026 ते चैत्र कृष्ण प्रतिपदा शुक्रवार दिनांक 3/4/2026 या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। या ठिकाणी काकड आरतीपासून ते जागर भजनापर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि आजचा हा या हरिनाम सोहळ्याचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाची संध्याकाळच्या वेळची प्रवचन सेवा आज आपण या ठिकाणी श्रवण करतोय। सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या निमंत्रणाने या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं। सर्वप्रथम मी आपल्या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। आजची प्रवचन सेवा आहे सौजन्य श्री हरिभक्त परायण राजाराम वामन सुरोशी, बरं का, म्हणजे ज्यांच्या सौजन्याने आज ही प्रवचन सेवा आहे ते सुद्धा हरिभक्त परायण आहेत, देवकार्य करणारे, धर्मकार्य करणारे आहेत, या ठिकाणी सेवा करणारे आहेत, देवाचे सेवेकरी आहेत, बरं का। आणि त्यांच्या सौजन्याने अर्थात सन्माननीय श्री हरिभक्त परायण राजाराम वामन सुरोशी यांच्या सौजन्याने या ठिकाणी ही आजची प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आता या ठिकाणी बघा, आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। प्रवचन सेवा झाली की मग लगेच या ठिकाणी हरिपाठ असेल, कीर्तन असेल, जागर भजन असेल, महाप्रसाद असेल, नाही का, रोजचा महाप्रसाद। हे सगळं कार्य करण्यासाठी अनेकांचं सहकार्य लागतंय, अनेकांचं मार्गदर्शन लागतंय, बरं का। आणि म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा अनेक सत्पुरुषांच्या, अनेक साधू पुरुषांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होणारा हा हरिनाम सोहळा जवळजवळ 3-4 वर्षापासून या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याचं भाग्य मला लाभतंय। आपण आवर्जून आठवण काढता, आशीर्वाद देता। पुन्हा एकदा मी सर्व रायते गावातील सर्व ग्रामस्थांचं, भाविक भक्तांचं, या ठिकाणी ज्यांच्या सौजन्याने ही सेवा संपन्न झालेली आहे त्या हरिभक्त परायण आपले राजाराम महाराज अर्थात राजाराम वामन सुरोशी महाराज यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। संसारातलं कार्य करायचं असेल तर माणसाला असं काही ठरवावं लागत नाही किंवा त्यासाठी काही तयारी करावी लागत नाही, ते सहज होत आहे। एकदा वाट्याला आलं की तो माणूस सहज करतो। फक्त आईला काळजी असते लग्न झाल्यावर माझ्या मुलीचं होईल कसं, पण ज्या वेळेला होतंय ना त्यावेळेला आईपेक्षा चांगला संसार करते। तेव्हा आई कधीतरी बोलते सुद्धा, मला वाटलं होतं, मला काळजी होती, पण माझ्यापेक्षा चांगलं करते संसार, चांगलं लक्ष देते घराकडे, संसाराकडे, बरं का। कधीतरी बापाला वाटतंय की मी गेल्यावर माझ्या पोराचं व्हायचं कसं, मी जर वृद्ध झालो तर माझ्या पोराचं व्हायचं कसं, काय सांभाळतील काही कळत नाही, या विचारामध्ये बाप असतो। पण ज्या वेळेला पोरांच्या ताब्यात काही गोष्टी जातात ना त्यावेळेला बापापेक्षाही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते प्रगती करतात आणि मग बाप बोलतो, मला काळजी होती, मला वाटलं होतं, पण पोरांनी माझ्यापेक्षाही चांगलं काम केलं। माऊली, स्वतःसाठी, स्वार्थासाठी, संसारासाठी जगणारी माणसं अनेक असतात आणि ते कार्य करण्यासाठी माणसाला काही वेगळ्या प्रकारचं बळ लागत नाही, शक्ती लागत नाही किंवा मार्गदर्शन लागत नाही। त्या ठिकाणी माणूस आपोआप पारंगत होत असतो, आपोआप तयार होत असतो। पण परमार्थ करायचं म्हटल्यानंतर, भक्ती करायची म्हटल्यानंतर, देवाचं कार्य आणि धर्माचं कार्य करायचं म्हटल्यानंतर हे सहज घडत नाही। घडतंय बाबा, सहज घडतंय, सहज घडतंय। साधं उदाहरण आहे, माय माऊली, प्रत्येक माझ्या आईला, प्रत्येक माझ्या मातेला मनापासून वाटतंय की माझ्या पोटी जगद्गुरु तुकोबांसारखा मुलगा जन्माला यावा, माझ्या पोटी माऊली ज्ञानोबांसारखा मुलगा जन्माला यावा, माझ्या पोटी श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा, माझ्या पोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखा मुलगा जन्माला यावा, असं प्रत्येक माय माऊलीला वाटतंय।
कंसासारखा येऊ नये, दुर्योधनासारखा येऊ नये, रावणासारखा त्या विचाराचा येऊ नये. पण जरी आम्हाला वाटत असेल तरी ते विचार पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही, ती कर्म पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही, ते आचरण, ते वागणं जगणं पाहायला, त्या पद्धतीने पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही. चांगले विचार निर्माण करावे लागतात, चांगले विचार द्यावे लागतात, ते मार्गदर्शन करावं लागतंय. आणि परमार्थ घडायचा म्हटल्यानंतर साधूची संगती, सत्पुरुषांची संगती, बरं का, तेव्हाच घडते जेव्हा काहीतरी पूर्वपुण्य आपली शिल्लक असते. काहीतरी पूर्वपुण्य शिल्लक असते तेव्हाच साधूची, सत्पुरुषांची संगती घडत असते. याची त्याची संगत व्हायला माणसाला काही पुण्याची गरज नसते, पण साधूची संगत होण्यासाठी, सत्पुरुषाची संगत होण्यासाठी 100% पुण्याची गरज लागते असते, बरं का. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असलेल्या गाठी, पूर्वजांची काहीतरी पुण्याई असेल, पूर्वी जन्मीचं आपलं काहीतरी पुण्य असेल, आणि म्हणून आज आपण हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये बसून आणि प्रवचन श्रवण करतो. ही सद्बुद्धी निर्माण व्हायला काय सहज होत नाही माऊली. हे धर्माचं कार्य, हे देवाचं कार्य आमच्याकडून घडायला सहज घडत नाही. माऊली कुठेही जन्माला येत नाही, जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत. विश्वंभर बाबांपासूनची परंपरा, विश्वंभर बाबांपासूनची परंपरा 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे, 7 पिढ्यांनी केलेला धर्म आहे. आणि मग 8वी पिढी जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. चांगली मुलं जन्माला यावीत असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय, पण त्यासाठी नियोजन काय आहे बरं? त्यासाठी नियोजन काय आहे बरं का? चांगली मुलं जन्माला यावीत असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. नियोजन काय आहे आमचं? आम्ही काय करतोय त्यासाठी? साधना आहे का आमची? तपश्चर्या आहे का आमची? देवपूजा आहे का? ग्रंथ वाचन आहे का? खरं तर इथे तुमच्याकडे बघून मला एवढा आनंद वाटतो की अशा जिथे जावं प्रवचनाला तिथे जाऊन सांगावं की खरी तरुण मंडळी जर तुम्हाला पाहायची असतील ना परमार्थातली, तर आमच्या रायते गावामध्ये येऊन, आता हनुमंताच्या मंदिरामध्ये येऊन बघा, परमार्थातली तरुण मंडळी. काय बाबा, खरंय की खोटं आहे? सगळी परमार्थातली तरुण मंडळी आहे बरं. काही तुम्ही देहाने जरी वृद्ध असाल तरी मनाने तरुण आहात ना. देह जरी थकला असेल तरी मन आमचं थकलं नाही ना. परमार्थ तोच करू शकतो तो मनाने श्रीमंत आहे आणि मनाने सशक्त आहे. जो देहाने सशक्त आहे पण मनाने अशक्त आहे ना, माऊली आयुष्यात कधी परमार्थ करू शकत नाही. माऊली खरंय की गोड आहे? जो देहाने सशक्त आहे बाबा, धडधाकट आहे, पण मनाने अशक्त आहे, काय तो परमार्थ करेल नाही. पण देह जसा असेल तसाच तुमच्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या तरुणांकडे प्रेरणा निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते. काय एक वेगळ्या प्रकारचं बळ अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे. जो मनाने सशक्त आहे ना, तो देहाने भले अशक्त असेल पण परमार्थ करू शकतो. परमार्थ चांगल्या प्रकारे देवाचं नामस्मरण करू शकतो. परमार्थ चांगल्या प्रकारे देवाचं नामचिंतन भजन करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आमच्या मनाप्रमाणे का होत नाही, आम्हाला जसं वाटतंय तसं बदल का घडत नाही, तर त्याला पहिलं कारण हे आहे. त्याला पहिलं कारण हे आहे. काय कारण आहे तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे भक्तीचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार भक्तीचे आहेत बरं का माऊली. त्यामध्ये मुख्य 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकार सांगितलेत मुख्य. भक्तीचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी मुख्य 9 प्रकार सांगितलेले आहेत माऊली.
श्रवण करणं, ऐकणं ही भक्ती आहे बरं का. ऐकणं ही भक्ती आहे. भक्ती ऐकण्यापासून सुरुवात होते. भक्तीला सुरुवात ऐकण्यापासून होते. आता मला सांगा, प्रवचन, कीर्तन, संतांचे विचार ऐकण्याची गरज अधिक करून वृद्धांना आहे का तरुणांना आहे? मी काय सुरुवातीलाच बोललो, परमार्थातले तरुण बघा सगळे. खर तर आज आम्हाला जगद्गुरु तुकोबा ऐकले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. माऊली ज्ञानोबा ऐकले पाहिजेत. आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराज आम्ही ऐकले पाहिजे. श्रीराम प्रभूंनी काय कार्य केलं आम्ही ऐकलं पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी काय कार्य केलं ऐकलं पाहिजे. आम्ही ऐकून आमच्यामध्ये बदल घडणार आहे. ऐकून आमच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण होणार आहे, ती स्फूर्ती निर्माण होणार आहे. ऐकलं तर, ऐकलं तर. आज प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर ऐकायला कोणी मागत नाही, ऐकायला कोणी मागत नाही बरं का. उलट आरती आम्हाला असे काही बहादर भेटतात की स्पष्ट बोलून दाखवतात, मी माझ्या बापाचं ऐकत नाही. काय बाबा भेटतात की नाही असं बोलणारे बरेचसे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. बापाचं ऐकत नाही मी माझ्या. संत म्हणतात माणसाने कोणाला तरी घाबरावं, जो घाबरतो त्याचा प्रवास सुरक्षित होतो, सरळ होतो, व्यवस्थित होतो बरं का. पण काही म्हणतात मी माझ्या बापाला घाबरत नाही. अरे बापाला नाही पण पापाला तरी, पापाला पण नाही मग बापाला तरी काय. जो कशालाच घाबरत नाही ना त्याचं वागणं जगणं बघा कसं स्वैराचारासारखं असते. कसाही वागतोय, कसाही जगतोय. चांगली मुलं जन्माला यावीत असं प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटते, पण त्यासाठी आम्ही नियोजन काही करत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न काही करत नाही. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते, संस्कारांची गरज असते, ती आमच्याकडे त्याचा अभाव दिसतो. आणि म्हणून वाईट मुलं वागू नयेत, वाईट मुलं कार्य करू नयेत मुलांनी असं आम्हाला वाटतंय, पण ते वागल्याशिवाय राहत नाही. ती कर्म आम्हाला डोळ्यासमोर पाहिल्याशिवाय दिसल्याशिवाय राहत नाहीत बरं का. ऐकून माणूस बिघडतो हे आपल्याला माहिती आहे की नाही. काही बाप बोलतात ना आमचा पोरगा तसा नव्हता. शेजाऱ्यांच्या पोरांच्या ते जिथून जायला लागलं ना तिथून शेजाऱ्यांच्या पोराचं ऐकून, आता याच्या पोराचं ऐकून शेजाऱ्यांची बिघडल्यात, तर शेजाऱ्यांच्या पोरांचं ऐकून याचा बिघडलाय. ते त्याचं त्यालाच माहिती. पण बोलण्याची पद्धत बघा काय आहे. माय माऊली पण काही बोलतात ना माझा पोर तसा नव्हता ग बाई, माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता, पण तिथून लगीन झालाय ना सांगते तुला, तिथून ऐकून बिघडला. कोणाचं ऐकून बिघडला. ऐकून बिघडणारी मुलं आमच्या डोळ्यासमोर असे कितीतरी आम्हाला पाहायला मिळतात. अरे मग संत म्हणतात ऐकून जर मनुष्य बिघडतोय ना तर ऐकूनच मनुष्य घडतोय याच्यावर विश्वास ठेवा ना, याच्यावर विश्वास ठेवा. आमचं परमार्थ म्हणजे काय चाललंय माहितीये का, नुसतं सोमडोम चाललंय, मौज मजा चाललंय, फक्त मनोरंजन चाललंय बस. जिथे मनोरंजन असेल तिथे तुटून पडतात काय. जिथे मनोरंजन असेल ना तिथे सगळे असेच सगळे. आम्हाला खरा धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही, कळलं नाही. परमार्थ कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात हेच आम्हाला मनापासून अंतःकरणापासून कळलं नाही. आणि म्हणून नेमकं काय होतंय, देवपूजा राहते बाजूला आणि देवाला पुढे करून चोरांचा बाजार चालू आहे, चोरांचा बाजार चालू आहे. आम्ही वरच्या अंगाची भक्ती पाहतो का अंतरंगाची भक्ती पाहतो? अंतरंगाची भक्ती करणारे मिरवत नसतात, ते मुरवत असतात. बरोबर ना. भक्ती मिरवायची नसते, मुरवायची असते. आणि वरच्या अंगाने केलेले जे असतात ना ते मिरवत असतात. आम्हाला मिरवणारे चांगले वाटतात का मुरवणारे? काय जो शांत आहे, व्यवस्थित आहे, देवाचं नामचिंतन करतोय, कोणालाही त्याचा त्रास नाही आहे,
त्याच्या जीवनाचा तो आनंद घेतोय, परमार्थ करतोय, देवाची भक्ती करतोय, देवाचं नामचिंतन करतोय, भजन करतोय, सदा पहावा तेव्हा देवाच्या नामामध्ये तल्लीन असतोय तो. त्याला वेडे म्हणणारी लोक आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. काय त्याला वेडे म्हणणारी लोक आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि जे छाछूगिरी करून देव कार्य पुढे करून आम्हाला लुबाडून जातात ना, ते महाराज मोठे. खरंय की खोट आहे? माणसाने ज्ञानाने श्रेष्ठ असावं. ज्ञान महत्वाचं आहे की जगणं वागणं महत्वाचं आहे? आम्हाला अभ्यास जर असेल ना, पाठांतर जर असेल ना, तर त्या महाराजाची आम्ही तोंड भरून स्तुती करतोय. काय अभ्यास आहे की काय, काय पाठांतर आहे की काय, ओव्या अभंग, अरे बापरे, जिथल्या तिथे पाहिजेत ना. परमार्थ करायचं म्हटल्यानंतर अभ्यास नको का, पाठांतर नको का, ज्ञान नको का? पण एकदा त्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर जर त्याच स्टेजच्या मागे जाऊन जर तंबाखू चोरत असेल, तर त्याच स्टेजच्या मागे जाऊन जर तो विडी ओढत असेल, मी तर स्पष्ट म्हणतो, चोरून लपून पाकिट घेणारे महाराज, आता बोलू का? प्रत्येक ठिकाणी मी सांगतो, कुठेही गेल्यानंतर जे द्यायचं ते सन्मानाने सर्वांच्या समोर द्या. कारण ठरवून आलेला महाराज नाही. महाराज ठरवून आलेला नाही. अहो, पाकिट भरता भरता आयोजकांना रडवणारे महाराज आम्ही डोळ्यात पाहतोय. पण विचार काय माहितीये का, तरी आम्ही त्यांनाच मान देतोय, त्यांनाच मोठे समजतोय. हा दुर्भाग्यपणा आहे आमचा. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे. इकडे माऊली म्हणतायत, तुमच्या वाट्याला जी सेवा येईल ती प्रामाणिकपणे करा. याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. या अंथरे आम्ही रोज आमच्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी टाकतो, रोज उचलतोय, उचलून ठेवतोय. रोजचं काम आमचं चालू आहे. काय मिळतंय त्याच्यातून?